अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। म्हणजे सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ताई आमचं प्रमोशन जवळ आलेलं आहे, आम्ही कामाच्या ठिकाणी खूप प्रयत्न करत आहोत, खूप मेहनत करत आहोत, पण तरी आमचं होत नाही। आमच्या घरामध्ये वादविवाद होतात, भांडणे होतात, त्यासाठी काहीतरी उपाय सांग। त्याचप्रमाणे घरात शांतता, लक्ष्मी नांदावी, धन दौलत संपत्ती यावी, यासाठी काहीतरी उपाय सांग। तर त्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। उपाय आहे हा विलायचीचा। तर आपल्या सर्वांना माहिती आहे विलायची म्हणजेच वेलदौडे। काही ठिकाणी म्हटलं जाते वेलदौडे आणि काही ठिकाणी म्हटलं जाते विलायची। आपल्याला माहिती आहे विलायची हिरव्या रंगाची असते। तर आपल्याला हे जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हे एक उपाय नाही, 4-5 उपाय आहेत, ते तुम्ही वेगवेगळ्या कामांसाठी तुमच्या वापरू शकता। आणि हे उपाय असे आहेत की यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही। तुम्हाला फक्त एक हिरवं कापड छोटंसं घ्यायचं आहे, हिरवा दोरा घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे, कशासाठी करायचा आहे यावरती तुम्हाला त्या वस्तू लागणार आहे, पण सर्वात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती विलायची, वेलदौडे। काही ठिकाणी वेलदौडे म्हणतात, काही ठिकाणी विलायची म्हणतात। तर ती तुम्हाला लागणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा जर सांगायचं म्हटलं तर प्रमोशनसाठी बऱ्याच भावांचं बहिणींचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही कामामध्ये खूप मेहनत करत आहोत, खूप कष्ट करत आहोत आणि सर्वांना हे दिसतही आहे की आम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहोत, पण काय होते आमचं अगदी प्रमोशनचे डॉक्युमेंट्स वगैरे जातात, प्रमोशनचं सगळं हे होतं, पेमेंट वाढीसाठीही आम्ही भरपूर प्रयत्न करतो, पण आमचं हे होतच नाही आहे। काही केल्या आमच्या ठिकाणी दुसऱ्याच लोकांचं काम होतं। तर तुम्हाला काय करायचं आहे आणि हे जे काही मी उपाय तुम्हाला सांगणार आहे वेलचीचे, तर हे उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचे आहे, इतर कोणताही दिवस चालणार नाही। हे उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचे आहेत। तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम तुम्हाला वेलची घ्यायची आहे। कोणत्या प्रमोशनसाठीचा उपाय मी सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका, मग कमेंट्समध्ये म्हणता की ताई हे सांग ते सांग, फक्त लक्ष देऊन ऐका। तुम्हाला प्रमोशनसाठी किंवा तुमचा पगार वाढण्यासाठी काय उपाय करायचा आहे, तर उपाय आहे वेलची। तुम्हाला प्रथम एक वेलची घ्यायची आहे आणि शुक्रवारीच घ्यायची आहे। किती वेलची लागणार आहे तुम्हाला, फक्त एक वेलची लागणार आहे। एक वेलची घ्यायची, एवढं छोटंसं कापड घ्यायचं आहे, हिरव्या रंगाचंच कापड पाहिजे, दुसरा कोणताही रंग चालणार नाही, आणि हिरव्या रंगाचाच दोरा पाहिजे, दुसरा कोणताही दोरा चालणार नाही। तर हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्या कापडावरती ती एक विलायची ठेवायची आहे। त्यानंतर हे काय करायचं आहे, त्याची एक पोटली बनवायची आहे तुम्हाला। ती पोटली, तिचं तोंड पोटलीचं तुम्हाला त्या हिरव्या धाग्यानेच बंद करायचं आहे, आणि ती पोटली बनवली की ती पोटली तुम्हाला हातात पकडायची आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे, म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी तुमचं जे इंटेन्शन आहे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी करत आहात, तुम्हाला बोलायचं आहे की माझं प्रमोशन व्हावं, माझं पेमेंट वाढावं, जी तुमची इच्छा आहे प्रमोशनसाठी, पगार वाढीची, ते इंटेन्शन तुम्हाला बोलायचं आहे। आणि ते बोलताना मनामध्ये अशी कल्पना आणायची आहे, असे व्हिज्युअलायझेशन आणायचं आहे की बाबा रे मला आता प्रमोशन मिळालेलं आहे, माझं हे पगार वाढलेला आहे, माझ्या हातात आता पेमेंट वाढीचं लेटर पडणार आहे, त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी प्रमोशनचं पण माझ्या हातात लेटर वगैरे पडलेलं आहे, आता मी त्या ठिकाणी रुजू होणार आहे, मला आता पेमेंट जास्त येणार आहे, पुढचा चेक मला भेटणार आहे। म्हणजे फक्त तुम्हाला ह्या कल्पना करायच्या आहेत आणि मनामध्ये ती इच्छा बोलायची आहे, आणि ही इच्छा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे, देवघराच्या समोर आसन टाकायचं, आसनावरती बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, शुक्रवारीच करायचा आहे। आणि इंटेन्शन आणि व्हिज्युअलायझेशन मनात धरून तुम्हाला हे बोलायचं आहे। आता तुम्ही म्हणा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना, आणि इंटेन्शन म्हणजे इच्छा। ज्या इच्छेसाठी तुम्ही हे करत आहात ती इच्छा तुम्हाला तुमच्या मनामध्ये धरायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे। आता हा उपाय ज्या व्यक्तीचं काम आहे त्याच व्यक्तीने करायचा आहे, मग इतर कोणीही कुणासाठी हा उपाय करू शकत नाही। हा उपाय पर्सनली ज्या व्यक्तीचं काम आहे, ज्या व्यक्तीचं प्रमोशनचं काम आहे, त्याच व्यक्तीनं त्याच्या स्वतःसाठी हा उपाय करायचा आहे। अगदी साधा सरळ सोपा उपाय आहे, अगदी 5 मिनिटंही खूप होतात ह्या उपायाला, हा उपाय करण्यासाठी। आता दुसरा उपाय तुम्हाला सांगणार आहे। दुसरा उपाय आहे धनप्राप्तीसाठी। धनप्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी यावी, धन यावं, धनप्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे, पैसा पाणी संपत्ती लक्ष्मी आपल्या घरात नांदावी, यासाठीचा उपाय आहे पहा। यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, 5 वेलची तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। किती वेलच्या, 5 वेलच्या तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत। त्या सोबत ठेवताना अशा ठेवायच्या की तुमच्या शरीराला त्या वेलच्यांचा स्पर्श झाला पाहिजेत, अशा ठेवायच्या आहेत। म्हणजे तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता। आता ठेवताना तुम्ही म्हणणार ताई सुट्ट्या ठेवल्या तर त्या
कुठेही पडून जातात, अगदी खरं. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा कापड जरी घेतला तरी हरकत नाही, किंवा कागद जरी अगदी घेतला तरी हरकत नाही. त्या कागदावरती एक छोटासा घ्यायचा आणि 5 विलायची घ्यायची आहे. किती विलायची घ्यायची? 5 विलायची घ्यायची आहे आणि त्या कागदावरती त्या विलायची ठेवायची आहे. जे तुमचं इंटेन्शन आहे, जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे की मी माझ्या घरात देवी माते किंवा स्वामी आई माझ्या घरात धनप्राप्ती व्हावी, त्यासाठी मी हा उपाय करत आहे, हे तुम्हाला बोलायचं आहे. त्या ज्या विलायची आहेत ह्या तुम्हाला नेहमी त्याची काय करायची, पोटली बनवा, किंवा अगदी पुडी जरी बांधून तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये खिशामध्ये जरी ठेवली तरीही हरकत नाही. पुरुष मंडळी ते पॉकेटमध्ये ठेवू शकतात, महिला वर्ग जे आहे ते पर्समध्येही ठेवू शकतात. तुम्हाला जे सोपं आहे त्या प्रकारे तुम्हाला ठेवायचे आहे. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. संध्याकाळी झोपताना तुम्हाला त्या उशी खाली घेऊन झोपायच्या आहेत. आता तुम्ही म्हणणार त्या उशी खाली घेतल्या तर फुटतील, काही हरकत नाही फुटल्या तरी. तुम्हाला जर असं जर वाटलं की त्या विलायच्या खराब झालेल्या आहेत, फुटलेल्या आहेत, एकदम सुकून गेलेल्या आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या निर्मल्यामध्ये जरी टाकल्या तरी हरकत नाही, किंवा वाहत्या पाण्यातही सोडून देऊ शकता. आणि पुन्हा तुम्हाला जर वाटत असेल की बाबा माझ्या जीवनात याचा खूप फरक झालेला आहे, हळूहळू माझ्या जीवनात बदल होत आहे, तर तुम्ही हा उपाय परत पुढच्या शुक्रवारी करू शकता. पहा, या उपायांसाठी नाही कोणता मंत्र लागत, नाही कोणतं पुस्तक लागत, नाही कोणतं पारायण करायचं, काहीच नाही. अगदी साधं सोपं आहे. फक्त इंटेन्शन मनात धरायचं, व्हिज्युअलायझेशन मनात धरायचं की मी ह्या गोष्टीसाठी, धनप्राप्तीसाठी करत आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त कल्पना करायची आहे की बाबा हे घडत आहे, माझ्या घरात धन धान्य संपत्ती येत आहे, पैसा येत आहे आणि ती स्थिरही राहत आहे, हे फक्त तुम्हाला कल्पना करायची आहे. हा झाला धनप्राप्तीचा तिसरा मुद्दा. तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तिसरा आहे कामात यश येण्यासाठी. पहा, भरपूर लोकांचं असं असतं, खूप मेहनत करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण त्यांना त्या कामामध्ये यश येत नाही. अगदी थोड्या थोड्या याच्यावरून त्यांच्या ती गोष्टी काय होतात, विस्कळीत होतात आणि त्यांना त्या याच्यामध्ये यश येत नाही. पहा, काहींच्या कोर्ट केस असतात, अगदी कितीतरी वर्ष ते लढत असतात आणि फायनलला ती केस आता आपल्या बाजूनेच होणार असं वाटत असतं आणि एंडिंगला ती विरोधी पक्षामध्ये जाते. किंवा एखादं कामाचं पण असतं, आता प्रमोशन भेटणार हे सगळं काही माहिती असतं, पण चुकून असं काही होऊन जातं की ते प्रमोशन आपल्याला न मिळतं दुसऱ्या कुणाला तरी. असे भरपूर कामं असतात, म्हणजे तुमच्या व्यवसायात म्हणा, तुमच्या दैनंदिन जीवनात म्हणा, तुमच्या व्यवहारात म्हणा, भरपूर अशी गोष्टी घडतात की कामात यश येत नाही. तर त्यासाठी हा उपाय आहे. काय करायचं पहा. तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, एक वेलची घ्यायची आहे. वेलची घ्यायची आहे, अख्खी वेलची घ्यायची. वेलची घेतली नाही, वेलची घेतली ना की तोंडामध्ये ती वेलची हातामध्ये पहिल्यांदा पकडायची आहे. देवाच्या समोरच हे उपाय करायचे आहेत, शुक्रवारीच करायचे आहेत. हातात धरायची. तुम्हाला जे इंटेन्शन आहे, ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडणार आहात घराच्या बाहेर, ते मनामध्ये बोलायचं, व्हिज्युअलायझेशन करायचं, म्हणजे कल्पना करायची की माझं हे काम पूर्ण होणार आहे आणि मी होय हा शब्द ऐकूनच आणि काम पूर्ण करूनच घरात येणार आहे. हे फक्त असं कल्पना करायची की मी माझं हे काम पूर्ण झालेलं आहे, मी ते काम पूर्ण करून घरी येत आहे, ही कल्पना करायची. त्यानंतर ती वेलची तुम्हाला सोलायची. सोलल्याच्या नंतर त्यातले आतमधले जे दाणे आहेत ते तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये टाकायचे आहेत आणि ते दाणे तुम्हाला पूर्णपणे एकाच याच्यामध्ये खाऊन नाही टाकायची. कारण एक वेलची एवढी असते, ती म्हणत आहे एका मिनिटात मी खाऊन टाकू शकतो, नाही ती खायची नाही, ती तशीच सगळ्यात राहायची आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणापर्यंत जातपर्यंत ती तोंडातच ठेवायची आहे आणि अक्षरशः तुम्हाला तुमचं काम ते पूर्ण झाल्याच्या नंतर ती पूर्णपणे तुम्हाला गिळून टाकायची आहे. काहीच हरकत नाही, तुम्ही चावून जरी खाल्ली तरीही चालेल, गिळून जरी खाल्ली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त काम झाल्याच्या नंतर पूर्ण तोपर्यंत काम होतपर्यंत तुम्हाला तुमच्या ती तोंडातच ठेवायची आहे. हा उपाय खूप प्रभावी आहे, तुम्ही करून पाहू शकता. त्यानंतरचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, भरपूर भगिनींचं, भरपूर दादांचं असं म्हणणं आहे की ताई, आम्ही आमच्या मिस्टरांपाशी राहत नाही किंवा आम्ही आमच्या बायकोपाशी राहत नाही, आमच्या घरात खूप कलह आहेत, खूप भांडणं आहेत, आमच्या एकमेकांचे स्वभाव जुळत नाहीत, कंटिन्यू चिडचिड होती म्हणून आम्ही वेगळं राहतोय, वायलं राहतोय, पण आम्हाला पुन्हा एकत्र यायचं आहे, पण आमची मनं जुळत नाहीत, मतं जुळत नाहीत. त्यासाठी उपाय आहे हा. तर काय करायचं आहे तुम्हाला, खूप सोपा, वेलचीचा म्हणजे वेलदोड्याचाच हा उपाय आहे. खूप साधा सोपा असा उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 3 वेलची घ्यायची आहे. 3 वेलची घ्यायची आहे शुक्रवारी. कधी घ्यायची? शुक्रवारी 3 वेलची घ्यायची. देवाच्या समोर आसन टाकून बसायचं, हातामध्ये वेलची घ्यायची, एक पेपर घ्यायचा, पेपरमध्ये ठेवा किंवा एक
एखादा जर कपडा घेतला, कपडा कोणत्याही रंगाचा चालेल, फक्त काळ्या रंगाचा घेऊ नका, कोणत्याही रंगाचा चालेल. तो कपडा घ्यायचा, कपड्यावरती त्या वेलची ठेवायच्या. वेलची ठेवल्याच्या नंतरनं तुमचं जे इंटेन्शन आहे, तुमची जी इच्छा आहे, ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. त्यानंतर इच्छा बोलून झाल्याच्या नंतर व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, म्हणजे कल्पना मनामध्ये करायची आहे की माझी इच्छा पूर्ण झाली, माझे मिस्टर माझा ऐकतात. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय, काही जण मुलासाठी करू शकतात, काही जण म्हणजे मिस्टरांसाठी करू शकतात, काही जण सासूसाठी, काही जण मैत्रिणीसाठी, काही जण भावासाठी, बहिणीसाठी. म्हणजे जे तुमच्याबरोबर व्यवस्थित वागत नाही, ज्यांच्याबरोबर तुमचं भांडण वादविवाद झालेले आहेत, त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे जी दूर गेलेली माणसं आहेत ती जवळ आणण्यासाठी, वादविवाद होऊन ती दुरावा निर्माण झालेला आहे, ती नाती तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, देवाच्या समोर बसायचं, हातावरती त्या 3 विलायची घ्यायच्या. विलायची घेऊन तुम्हाला तुमचं इंटेन्शन बोलायचं, इच्छा बोलायची. ती बोलून झाल्याच्या नंतर व्हिज्युअलायझेशन करायचे, कल्पना करायची की माझे हे सर्व काही पूर्ण होत आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला ती विलायची तुमच्या पॉकेटमध्ये त्याची पोटली बनवायची, किंवा पुडीत जर बांधणार असेल कागदाच्या तर त्याची एक पुडी बांधा आणि ती तुम्हाला तुमच्या अंगाला स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजे अगदी तुम्ही पुरुष मंडळी वरच्या खिशात ठेवू शकतात, महिला वर्ग जे आहे ते कंटिन्यू हातात म्हणलं तरी ठेवू शकतात. तुम्हाला फक्त तुमच्या अंगाला त्याचा स्पर्श झाला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्हाला त्या 3 विलायची तुमच्या सोबत ठेवायची आहे, दिवसभर तुमच्या सोबत ठेवायची. संध्याकाळी झोपताना ती उश्याखाली घेऊन झोपायची आणि उशीखाली घेऊन झोपायची. सकाळी उठल्याच्या नंतर, शनिवारी पुन्हा सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर स्नान वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला ती जी पुडी आहे, ती जी पोटली आहे, ती तुमच्या सोबत दिवसभर घेऊन तुम्ही जिथं कुठं जाण दिवसभर घेऊन सोबतच वावरायचं आहे. त्यानंतर परत शनिवारी संध्याकाळी झोपताना पण ती उशीखाली घेऊनच झोपायची आहे. रविवारी सकाळी उठल्याच्या नंतरनं तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ती वेलची सोलायची आहे. आणि त्या वेलची थ्रू, म्हणजे ती वेलची तुम्हाला असा कोणता तरी पदार्थ बनवायचा आहे की त्या थ्रू तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केला आहे, तुम्हाला ते नाव घेऊन तुम्ही तो उपाय करणार आहात, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीसाठी एखादा पदार्थ बनवायचा आहे. आणि ती जी वेलची आहे ती त्या व्यक्तीच्या पोटामध्ये गेली पाहिजे. मग तुम्ही ती भलेही चहातून जरी दिली तरी हरकत नाही, किंवा रवा बनवून जरी दिली तरी हरकत नाही, किंवा गोडाच्या पदार्थामध्ये आपण वेलची नेहमी घालतो, गोडाचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही त्या व्यक्तीला खाऊ जरी घातला तरी हरकत नाही. पहा, तुम्हाला ते दिल्याच्यानंतर त्या व्यक्तीने ते खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आणि खरं आहे, हे जे मार्ग आहेत ना हे अगदी साधे सोपे असतात, हे आपल्याला फक्त माहिती नसतात. याच्यासाठी मंत्र नाही, उपचार नाही, काही नाही, अगदी साधे सोपे उपाय आहेत. फक्त ज्या व्यक्तीसाठी करतायत त्याच व्यक्तीला खाऊ घालायचं आहे. मग तुम्ही म्हणणार, ताई मग मी तो पदार्थ जो बनवणार आहे तुम्ही माझ्या मुलांना दिला तर चालेल का, मी माझ्या पतीसाठी करत आहे मग घरातल्या इतर लोकांना दिला तर चालेल का? नाही, तो फक्त उपाय ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात त्याच व्यक्तीला द्यायचा आहे. मग त्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही पण ते घ्यायचं नाही. चहा जर बनवायचं तर त्यात 3 विलायची तुम्ही थोड्या करून तुमच्या मिस्टरांसाठी करत असेल तर मिस्टरांनाच द्यायच्या, सासू-सासऱ्यांना द्यायच्या नाही. जर सासू-सासऱ्यांसाठी करत असेल तर फक्त त्यांनाच द्यायच्या, मिस्टरांना द्यायचं नाही, इव्हन मुलांना सुद्धा द्यायचं नाही. आणि तुम्ही पण खायचं नाही. काळजीपूर्वक ऐका, ज्या व्यक्तीसाठी करतात त्याच व्यक्तीपुरतं ती बनवायची आहे गोष्ट, ती विलायची टाकून, आणि त्या व्यक्तीलाच द्यायची आहे. तर हा अगदी साधा सोपा असा उपाय होता. आपल्याला माहिती आहे वेलची हे एक अट्रॅक्शनचं काम करते, त्यासाठी आपण वेलचीचा वापर करतो. आणि वेलचीला खूप असं शास्त्रामध्ये पण महत्त्व आहे, आपणाला सर्वांना माहिती आहे. म्हणून हा अगदी साधा सोपा आणि एकदम स्वस्त असा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आले. तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छोटे मोठे उपाय तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं होईल. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.